कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। दे मी करू का काही? मावशी तुम्हाला ऑफिसला जायचंय ना, तुम्ही आवरा ना. अगं झालंय आवरून माझं आणि किती एकटी करत राहणार आहे. अहो काय नाही, राहू द्या, मी करते, तुम्ही जा बरं. अगं मी कांदा चिरून देते ना तुला. मावशी तुम्ही नाही ऐकणार आहात का माझं? मी कांदा चिरून देते. मावशी तुम्हाला उशीर होईल, खरंच जा तुम्ही आता. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. मैथिली मासी, तुम्ही रेडी नाही झाला का? ऑफिसला जायचे ना? मी कधीपासून त्यांना तेच सांगते, माझं ऐकतच नाही, आता तुम्हीच सांगा. अगं आटपलंय माझं, मी चहा घेऊन निघते आता. मी देते ना चहा. बसा तुम्ही, बसा. ताई, आज जेवणाला काय बनवूया? नेत्रा, खूप दिवस ती ना तुझ्या आजच्या शिरा खायची खूप इच्छा आहे. तू शिरा बनवशील का? बनवते. गरबा गरम चाय मैथिली मासी. थँक्यू. काकाजी चाय. थँक्यू. खरं तर काकाजी थँक्यू तर मला म्हणायला पाहिजे. का? अरे तुमच्यामुळे घरातले प्रॉब्लेम संपले ना. तुम्हीच बोलला होता ना की सगळ्यांनी मिलजुल के राहा, समजून घ्या एकमेकांना. मला ते पटलंय. गुड गुड. अगं माझी तर इच्छाच आहे घरातल्या सगळ्या माणसांनी गुण्या गोविंदाने आणि आनंदाने राहायला हवं. आणि तुमची इच्छा पूर्ण होते काका. हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. मित्रा, मला आणि तेजसला कॉफी दे पटकन, आम्हाला निघायचं ऑफिसला. मी देते. बरं अद्वैत ऐक, तू गाडी काढू नकोस, आपण माझ्याच गाडीने जाऊ. हो. आणि आता रोज तेच करू, आपण माझ्याच गाडीने जात जाऊ, है ना? हो, मी नंतर करतो. ऑफिसला पोचल्यावर करतो. काय रे, काय झालं? अरे तेजस, तेजस काय करतोस तू? आय एम सॉरी बाबा. बाबा तुम्ही मला कधीच सावत्र मुलाची वागणूक दिली नाहीत. जेवढं पोटच्या पोरावर प्रेम केलं तेवढंच माझ्यावर केलं. पण आम्हीच काहीतरी गैरसमज करून घेतले बाबा आणि तुमच्याशी असं वागलो. सॉरी बाबा. मी रागाच्या भरात खूप बोललो ना तुम्हाला. तू आधी उठ 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 ये. अरे तुझं बोलणं मी कधीच मनाला लावून नाही घेतलं. पण मला माहिती होतं कधी ना कधी आपल्यातले गैरसमज दूर होतील. नाही बाबा, मला माहिती आहे मी आणि फाल्गुनी जे वागलो त्यामुळे तुम्ही हर्ट झालात. म्हणून तर तुम्ही आपलं घर सोडलं आणि तुम्ही मिरजला गेलात. अरे तसं नाहीये रे तेजस. तेव्हा तुझा माझ्यावरती एवढा अविश्वास होता की मला वाटलं की मीच बाप म्हणून कमी पडलोय. पण मी तुला शब्द देतो, यापुढे अशी चूक होणार नाही. नाही बाबा, तुम्ही कुठेच कमी नाही पडलात. उलट तुम्ही जे आमच्यावर प्रेम केलं ते समजून घ्यायला आम्हाला खूप उशीर झाला. खरं सॉरी बाबा. आता सॉरी वगैरे काही म्हणायचं नाही. झालं वगैरे विसरून जायचं आणि पुढे जायचं. अरे अद्वैत, आता खरं तर आपल्याला घराचं एक कुटुंब म्हणून एकत्र राहायचे. असेच एकत्र राहा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाही. झाली आंघोळ? चला आता छान छान केस विंचरूया आणि मग दूध प्यायचं.
रीमा, मी तुझे केस विंचरून देऊ? दे ते, अगं मी विंचरते ना. मी करेन माझं माझं, तू कर तुझ्या ईश्वाचं. बाळा असं काय करतेस? तू सुद्धा माझी आहेस आणि ईशा सुद्धा माझी आहे. तू का सकाळी सकाळी खोटं बोलतेस? नाही ग राजा, मी खोटं नाही बोलत आहे. खरं सांगते, मी तुम्हा दोघींची आई आहे. तुम्ही दोघी माझ्या मुली आहात. नाही. गुड मॉर्निंग. झाली का ईशा आणि रीमाची झोप? काय करतायत दोघी? पाल बना रे हो. रीमा, चल. मी तुला ना मस्त हेअरस्टाईल करून देते. हा काय बस. आता काकूमा ईशा आणि रीमा बरोबर खूप मस्ती करणार, खूप खेळणार. मला काय हवंय नकोय काकू मला सांगायचं. ओके? ए रीमा, मी तुला गरबा शिकवून का? हा, रीमा असं चुपचुप नाही बसायचं, काकूमा सारखी बडबड करायचं. तुला माहितीये तुझ्या आईला पण मीच गरबा शिकवलं होतं. रीमा, तुला माहितीये हे घरातलं बेस्ट पर्सन कोण आहे? सांग मला. ईशा आणि रीमाची आई. कारण तुझी आई सगळ्यांची खूप काळजी घेते, खूप प्रेम करते, खूप लाड करते. शी इज द बेस्ट. काकूमा, तू पण खोटं बोलतेस. रीमा, 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 रीमा. काळजी नको करूस नेत्रा. जसं माझे डोळे उघडले तसं रीमाचे पण उघडतील. त्यासाठी शतगृहीवर मात करणं गरजेचं आहे. अजून कसा आला नाही? कुठे गेला असेल? केदार, अरे कुठे गेला होतास? निदान सांगून तरी जायचंस ना. काय विचारते मी? केदार, काय रे, काय झालं दचकायला? नाही, काय नाही. कुठे गेला होतास? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.